काँग्रेसने विधानसभेसाठी 288 मतदारसंघातील इच्छुकांचे अर्ज मागवले। इच्छुक उमेदवाराला अर्जासोबत 20,000चा पक्षनिधी जमा करावा लागणार आहे। 10 ऑगस्टपर्यंत इच्छुकांना अर्ज जमा करावे लागणार आहे। उमेदवारी मिळाली नाही तर हा पक्षनिधी परत मिळणार नाही। राज्यात काँग्रेसची स्वबळाच्या दिशेने ही चाचपणी आहे का, हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय। पक्ष संघटनेला प्रत्येक ठिकाणी त्यांचं संघटनात्मक काम असलं पाहिजे, तिथल्या कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह असला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून 288 जागेवर आम्ही उमेदवाराची मागणी केलेली आहे। जागा वाटपामध्ये ज्या ज्या जागा सुटतील मेरिटच्या आधारावर त्याप्रमाणे आमचं ते अलायन्स होणार आहे। काँग्रेस पक्षामध्येच कमीत कमी 10 मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये, त्याच्यामुळे त्यांना 288 जागा लढवल्याशिवाय पर्यायच नाही। त्यांना असं वाटतं की शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा आपल्याला कुठेतरी धोका देऊ शकतो। पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उभाटा गटाची शिवसेना, म्हणून आज काँग्रेस पक्षाने सर्वदूर तयारी सुरू केलेल्याचा माझा अंदाज आहे वैयक्तिक।